नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे आणि माझं नेहमी पिठापूरला जाणं येणं असतं. हे आता बऱ्याच जणांना माहिती झालेलं आहे. अनेक जण आत्तापर्यंत पिठापूरला जाऊन आलेले आहेत, अनेक जण जातील. पिठापूरला कुकुटेश्वर मंदिरामध्ये जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाचं नाव आहे कुकुटेश्वर. बऱ्याच जणांना इतिहास माहिती आहे, बऱ्याच जणांना इतिहास माहीत नाही. बरेच जण जातात त्या मंदिरामध्ये गोल फिरून येतात, स्थान महात्म्यसुद्धा जाणून घेत नाहीत आणि त्यांना कोणी सांगण्याचा प्रयत्नही करत नाहीत. भारतामध्ये जी अनेक शिवलिंग आहेत त्यापैकी गोकर्ण महाबळेश्वर, श्रीशैल्य मल्लिकार्जुन आणि पिठापूर येथील कुकुटेश्वर शिवलिंगात सूर्याचा शक्तिपात झालेला आहे. त्यामुळे ही स्थानं पुण्यमय तर आहेत आणि महत्त्वाची सुद्धा आहेत. या व्हिडिओच्या शेवटी तेथील जे गुरुजी आहेत, जे माझ्याबरोबर आत्तापर्यंत पिठापूरला आले किंवा योगायोगाने जे मी असताना पिठापूरला आले तेव्हा मी आवर्जून कुकुटेश्वर मंदिरात जातो आणि तिथं जे गुरुजी आहेत त्यांच्याकडून मी आशीर्वचन करून घेतो. आलेल्या भाविकांना बसवतो, ते एक चांगला मंत्र म्हणतात आणि सगळ्या भाविकांना विनामूल्य आशीर्वाद देतात. खरोखरच ते ऐकण्यासारखं आहे. ज्याच्या नशिबात आहे त्यांना हा आनंद मिळतो, परंतु मी जास्तीत जास्त भाविकांना हा आनंद देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून हा व्हिडिओ माझं सांगून झाल्यानंतर त्यांचं जे आशीर्वचन असतं ते पाहावं. तर त्यांचा माझा परिचय 2007 पासून आहे. शर्मा गुरुजी म्हणून आहेत, तेलुगू आहेत. ते पहिला दत्त या पिठापूरमध्ये जो स्वामी दर्शनतर्फे केला गेला तो त्यांनी केला. सांगायचं आणि हा व्हिडिओ करण्याचा उद्देश असा की 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री दिवशी मी त्यांना सांगितलं की काही भाविकांचे त्या शिवलिंगावर अभिषेक करून त्या शिवलिंगावरील मला भस्म द्या. मागच्या वर्षी त्यांनी मला दिलं. मागच्या वर्षीसुद्धा बऱ्याच भाविकांनी सहभाग घेतला. यावर्षीसुद्धा मला वाटलं की आपण काहीतरी चांगलं करायला पाहिजे. आचरण केलं आणि भाविकांना आनंद दिला तर जीवनामध्ये त्याच्यासारखं समाधान नाही आणि त्याच्यासारखा आनंद पण नाही. पिठापूर हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. हल्ली लोक येतात जातात, कोणी थांबत नाही. त्या खरं तर कुकुटेश्वर लिंगाच्या सहवासात आपण काहीतरी ओम नमः शिवाय हा काहीतरी जप करायला पाहिजे, पण लोक करत नाहीत. लोकांना सांगितलेलं आवडत पण नाही. परंतु योगायोगाने मी या फेब्रुवारी महिन्यात पिठापूरला आहेच, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण यावर्षीसुद्धा भाविकांचा काही अभिषेक करावा, गुरुजींना दक्षिणा द्यावी आणि तिथं येणाऱ्या भाविकांना काहीतरी अन्नदान करावं. कुणी सहकार्य केलं न केलं तरी मी हे उपक्रम करतच असतो आणि इथून पुढं मी करणारच. ज्या भाविकांना अभिषेक करायचा आहे, कुटुंबाला शिवांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत, त्यांनी आपला पूर्ण नाव पत्ता या व्हॉट्सअपला पाठवावा. कुटुंबातील सदस्यांची नावं पाठवावी आणि जर तुम्हाला काही दक्षिणा द्यायची असेल तर ती द्यावी. ती गुरुजींपर्यंत पोहोच करण्यात येईल आणि गुरुजी जो आपला अभिषेक लवकरात लवकर पहाटेच्या वेळेस करतील तेव्हा त्या कुटुंबाचा उच्चार करतील, संकल्प करतील आणि महाशिवरात्री या पवित्र दिवशी आपल्या सगळ्यांना चांगले आशीर्वाद मिळतील. मी प्रयत्न करतो, काही लोक आनंद घेतात. जास्तीत जास्त भाविकांनी यामध्ये सहभागी व्हावं. शेवटी गुरुजींना सुद्धा मर्यादा आहेत. मलासुद्धा सर्व यादी वगैरे करून द्यायचे तर मलाही थोडं मागं पुढं होतं, पण चांगलं काम करताना थोडं त्रास किंवा मागं पुढं झालं तरी त्याचा विचार मी करत नाही. तर हा व्हिडिओ पूर्ण ऐकावा आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जो संकल्पमय अभिषेक होणार आहे त्या संकल्पामध्ये आपण सहभागी व्हावं आणि आपल्या कुटुंबाला कुकुटेश्वर म्हणजे शंकराचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत अशी आपणास विनंती करतो. नमस्कार. वहतामुभे वागेशागो सुब्रह्मण्यासेतो छन्दो योगान् विजानपि कल्पतन्त्राणि तन्भानाः सद्गुस्ताश्च सर्वशः अहोरात्रे पशुपाल्यौ भूयजतो नेष्ट्रेयामयजद्विषिः
आग्नेभ्राद्विदुषे सत्यम् श्रद्धा हैवायजत्स्वरम् इरापत्नी विश्वसृजाम् आगोतिरपि नद्धविः इत्मगो हक्षुच्चैभ्य उग्रे कृष्णा चावहतामुभे वागेशागो सुब्रह्मण्यासेतो छन्दो